कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल अर्थ मंत्रालयात धूळ खात पडून आहे। जैश नंतर लष्कर महिला दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणार आहे। पालिकेच्या वसाहतींचा पुनर्विकास होणार आहे। आता या सोशल मीडिया ॲपवरून घरकामांसाठी मदतनीस बोलावता येणार आहे। तांत्रिक शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी PhDची अट रद्द केली आहे। भारतीय संघातील उणीवांची कबुली दिली आहे। शाहरुख अमिताभ सोबत काम करण्याची इच्छा नसल्याचं सुदीप शर्मा म्हणालेत। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 20 फेब्रुवारी वार शुक्रवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांची। एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल अर्थ मंत्रालयात धूळ खात पडून आहे। एसटी महामंडळाचा निधीसाठी राज्य सरकारकडे 16 वेळा पत्रव्यवहार करूनही अर्थ खात्यातील अधिकारी या फाईलकडे लक्ष देत नाहीत असा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे। एसटी महामंडळातील 86,000 कर्मचाऱ्यांना या महिन्यात वेतनवाढ फरक रक्कम हप्ता मिळाला नसल्याने त्यासाठी एसटीने राज्य सरकारकडे 192.46 कोटी रुपयांची मागणी केली आहे। दर महिन्याला सरकारकडून येणाऱ्या सवलत मूल्य प्रतिपूर्ती रकमेसह एकूण 725.46 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे। त्यातील फक्त 400 कोटी रुपये इतकी रक्कम राज्य सरकारकडून देण्यात आल्याने एसटीचं आर्थिक गणित बिघडलंय। या महिन्यात वेतनवाढ फरकाची वाढीव रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात आली नाही। या संदर्भातील आंदोलन नोटीस परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्या मार्फत राज्य सरकारला देण्यात आली आहे। 24 फेब्रुवारीला आझाद मैदान मुंबई येथे आगळं वेगळं आंदोलन करण्यात येणार आहे। अर्थ खात्याचा प्रभार असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालून झोपेचं सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांची कान उघडणी करावी अशी मागणी करण्यात येते। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैबाची। पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैबाचा एक नवीन कट उघड झाला आहे। लष्कर-ए-तैबा लवकरच 2 महिला प्रशिक्षण शिबिरं उघडणार आहे। दोन्ही शिबिरं मरकज म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव आहे, जिथे महिलांना संघटनेसाठी ओव्हरग्राऊंड वर्कर्स म्हणून काम करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाईल। या खुलाशानंतर सुरक्षा संस्था सक्रिय झाल्या आहेत। आतापर्यंत लष्कर-ए-तैबा त्यांच्या महिला शाखेचा वापर प्रामुख्याने राजकीय एकत्रीकरण आणि प्रचारासाठी करत होती, परंतु महिला शाखेच्या प्रमुख इफ्त सईद यांच्या अलीकडील टिप्पण्या संघटनेच्या रणनीतीत संभाव्य बदल दर्शवतात। भविष्यात महिला दहशतवादी कारवायांमध्ये आणि ओव्हरग्राऊंड वर्कर्स सारख्या भूमिकांमध्ये सहभागी होऊ शकतात असं मानलं जातं। महिलांसाठी प्रशिक्षण सुविधांचा समावेश करून या केंद्रांचा विस्तार केला जातोय। ऑपरेशन सिंदूर नंतर जैश-ए-मोहम्मदने महिला शाखा देखील सुरू केली आहे। मसूद अझहरची बहीण या महिला शाखाची प्रमुख आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पालिका वसाहतींच्या पुनर्विकासाची। चिंचपोकळी आर्थर रोड सानेगुरुजी मार्ग येथे पालिकेच्या वसाहत आहेत। त्या वसाहतींचा पुनर्विकास मुंबई महापालिका करणार आहे। या वसाहतीत सफाई कामगारांची 250 घरं होती। आता या वसाहतींचा पुनर्विकास करत 2,500 घरं बांधण्याचं प्रस्तावित असल्याचं घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आलं। या वसाहतीत 225 सेवा सदनिकांसह 4 धार्मिक स्थळं होती। 225 सफाई कामगारांच्या घराचं निष्कासन करून त्यांना पुनर्विकास झाल्यानंतर याच जागेत घर देण्याचं ठरलंय। वसाहतीचा पुनर्विकास होईपर्यंत प्रति महिना 20,000 रुपये भाडं द्यावं अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे। पुनर्विकास प्रक्रियेदरम्यान संबंधित धार्मिक स्थळं तात्पुरत्या स्वरूपात प्लॉटमधील एका भागात स्थलांतरित करण्यात येतील। 2,500 घरं पूर्ण झाल्यानंतर नव्या इमारतींच्या तळमजल्यावर या धार्मिक स्थळांना कायमस्वरूपी जागा देण्यात येईल असं घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केलंय। पॉडकास्टची चौथी बातमी आहे घर कामांसाठी मदतनीसांची।
काम करणाऱ्या लोकांना अनेकदा काळजी वाटते की त्यांच्या अनुपस्थितीत कोणीतरी त्यांना मदत करावी. आता या दैनंदिन समस्येवर एक सोपा डिजिटल उपाय आलाय. अन्न किंवा किराणा सामान ऑर्डर करण्याप्रमाणेच आता साध्या घरगुती कामांसाठी मोबाईल ॲप्स अस्तित्वात आहेत. आता यावरून मदतनीसही बोलावता येणार आहे. ग्राहक फक्त त्यांच्या मोबाईल फोनवर एक ॲप उघडतात, हातात असलेल्या कामावर आधारित मदतनीस निवडतात आणि बुकिंग शेड्यूल करतात. त्यानंतर एक प्रशिक्षित व्यक्ती ठरलेल्या वेळी त्यांच्या घरी पोहोचते. ही नवीन प्रणाली दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि पुणे यासह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये वेगाने पसरली आहे. यासाठी स्नाबिट, बुक माय बाय, मिडक्लॅप, ब्रुमीज, सुलेखा आणि हेल्पर फॉर यू यासारखे अनेक प्लॅटफॉर्म आधीच बाजारात उदयास आलेत. पॉडकास्टची 5वी बातमी आहे शिक्षकांची. महाराष्ट्र सरकारने तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सरकारी आणि अनुदानित डिप्लोमा आणि पदवी संस्थांमधील शिक्षकांसाठी करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम अंतर्गत अनेक पात्रता अटींमध्ये लक्षणीय शिथिलता आणली आहे. या सवलतींमुळे कंत्राटी किंवा तात्पुरत्या नियुक्त्यांनंतर नियमित झालेल्या काही व्याख्यात्यांना पूर्वीप्रमाणेच CAS लाभ मिळतील याची खात्री होईल. या व्याख्यात्यांना रिफ्रेशर कोर्स पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. सरकारने 5 मार्च 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या व्याख्यातांसाठी CAS अंतर्गत उच्च वेतन श्रेणींवर नियुक्तीसाठी PhDची अट देखील काढून टाकली आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. डावखुऱ्या सलामीवीरांचं अपयश आणि बोटांनी चेंडू फिरवणाऱ्या गोलंदाजांसमोर इतर फलंदाजांना येणाऱ्या अडचणी या 2 समस्या भारतीय संघात असल्याची कबुली भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन डिशकाटे यांनी दिली. T20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने अपराजित राहण्याची कामगिरी केली आणि आता सुपर 8ची तयारी सुरू केली आहे. परंतु त्या अगोदर भारतीय संघाच्या उणीवा सहाय्यक प्रशिक्षकांनी बोलून दाखवल्या. अभिषेक शर्माला 3 सामने खेळल्यानंतर भोपळाही फोडता आलेला नाही. त्याच्या नावावर अद्याप एकाही धावेची नोंद झालेली नाही. केवळ ऑफस्पिनरच नव्हे तर बोटांनी चेंडू फिरवणाऱ्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी सुधारणा करण्याची गरज असल्याचं मत रायन यांनी व्यक्त केलं. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे लेखक सुदीप शर्मांची. उडता पंजाब, पाताल लोक आणि सोन चिडिया यासारख्या चित्रपटांचं लेखन करणारे लेखक सुदीप शर्मा यांची भूमिका वेगळी आहे. त्यांनी अलीकडेच स्पष्ट शब्दात सांगितलं की शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची त्यांना विशेष इच्छा नाही. सुदीप म्हणाले, एखाद्या मोठ्या कलाकाराभोवती कथा उभी करण्याची पद्धत मला भावत नाही. कलाकाराची आधीपासून तयार असलेली प्रतिमा, प्रेक्षकांच्या अपेक्षा आणि त्याभोवती निर्माण होणारा व्यावसायिक दबाव यामुळे अनेकदा मूळ कथा आणि व्यक्तिरेखांना दुय्यम स्थान मिळतं. त्यामुळे मी आधी व्यक्तिरेखा आणि कथानक लिहिणं पसंत करतो. त्यानंतर त्या भूमिकेला योग्य ठरेल असा कलाकार निवडतो. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.